पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। आज अतिशय महत्त्वाचे करारनामे झालेले आहेत। ग्रीन हायड्रोजनमध्ये 7 कंपन्यांनी त्याच्यामध्ये MOU साइन केले। 2,76,000 कोटींचे गुंतवणूक येईल आणि त्याच्यामध्ये जवळपास 60,000च्या पेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळेल। आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ग्रीन हायड्रोजन प्रमोट करणारं। आताच्या ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये ग्रीन हायड्रोजन जे आपला प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूप मोठी मदत होईल। ही पॉलिसी जी आहे ग्रीन हायड्रोजनची ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्याला उपयुक्त ठरेल। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील विजन आणि फोकस आहे की ग्रीन हायड्रोजनला प्राथमिकता द्यावी, प्राधान्य द्यावं। आणि त्याप्रमाणे आज 7 कंपन्यांचे MOU झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील सातत्याने यांच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या होत्या आणि आज अखेर त्यांच्यावर MOU साइन झालेले आहेत। लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि 60-70 हजार रोजगार निर्मिती होईल, तरुणांना काम मिळेल। आणि त्याचबरोबर स्टीलमध्ये आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन या 2 कंपन्यांनी 40,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 20,000पेक्षा जास्ती रोजगार उपलब्ध होतील। आर्सेलर मित्तल हे मला दावोसमध्ये त्यांची माझी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं आणि त्याप्रमाणे आज आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन या दोन्ही कंपन्यांच्या बरोबर MOU साइन झाले। 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही मोठी अचीवमेंट आहे आणि 20,000पेक्षा जास्तीचे रोजगार हे देखील आपल्या राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी फार महत्त्वाचं आहे। दावोसमध्ये देखील आपण पाहिलं की 3,53,000 कोटी रुपयांचे MOU साइन झाले। आज हे महाराष्ट्र राज्य जे आहे हे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीसाठी पोटेन्शियल आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि एक वातावरण चांगलं असल्यामुळे आणि आपल्या ज्या काही पॉलिसीज आहेत, जसं आपण ग्रीन हायड्रोजनला अतिशय चांगली पॉलिसी, सुलभ पॉलिसी, एक आपल्याकडे गुंतवणूकदार यायला पाहिजे यासाठी मोठ्या सवलती, सबसिडीज आपण ज्या देतो आहे त्याच्यामुळे किंबहुना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, तात्काळ सगळ्या परवानगी असतील, हे धोरण जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण अवलंबलेलं आहे राज्याने, त्यामुळे जगभरातले उद्योजक आपल्या महाराष्ट्राकडे आकृष्ट होत आहेत आणि एक महाराष्ट्र राज्य आज इन्व्हेस्टमेंटसाठी एक आकर्षण जगभरातल्या लोकांचं ठरतं आहे। ही आपल्यासाठी चांगली बाब आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार देखील आपल्याला पाठबळ देते। आदरणीय मोदी साहेबांचं देखील या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य एक विचाराचे सरकार असले की या ठिकाणी कुठल्याही अडचणी येत नाही आणि म्हणून उद्योजक देखील निश्चिंतपणे आपले गुंतवणूक करतात। त्याप्रमाणे आज मोठ्या गुंतवणुकी झाल्या। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।